वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. इथे बघा, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय युनिट सेल, म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइड म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. तर आपल्याला बघायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी इन FCC म्हणजे इन सिंपल क्यूबिक युनिट सेल मधली, सिंपल क्यूबिक मधली काय बघायची आहे, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी बघायची आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल मधली. समजा मी 4 स्पियर घेतले, काय घेतले स्पियर, आणि या 4 स्पियर मधून हे काय आहे, याचे रेडियस, हे काय याचे सेंटर आहे, काय आहे सेंटर. तर इथपासून इथपर्यंत काय झाली याची रेडियस, आणि इथपासून इथपर्यंत काय झाली याची टोटल रेडियस, म्हणजे ही पण रेडियस ही पण रेडियस आर झाली ना. याची ही आर रेडियस, या सर्कलची ही आर रेडियस, आणि मी इथपासूनचा इथपर्यंतचा डिस्टन्स जो आहे त्याला डिनोट करत आहे स्मॉल ए. त्याला डिनोट काय करत आहे, स्मॉल ए. म्हणजे 4 स्पियर घेतले मी, तुम्ही हे पण घेऊ शकता इथपासूनच्या इथपर्यंत. इथे पण आरच येईल, इथे पण आरच येईल, बरोबर आहे. तर तुम्ही कोणतं पण वरचं नाही तर खालचं एक डिसाईड करा. तर इथून या सर्कलपासून या आर आर आहे, म्हणजे जर काय लिहू शकते मी, माझा जो ए आहे, माझा काय आहे, जो ए आहे तो इक्वल आहे कशाच्या, आर प्लस आरच्या. हा इक्वल आहे ना आर आणि आर, म्हणजेच काय भेटेल 2r, काय भेटेल 2r. त्याच्यावर मी रेडियस काढू शकते, म्हणजेच काय होईल, ए इज इक्वल टू 2r, देअरफॉर r इज इक्वल टू आर आहे ना, आर इज इक्वल टू हा 2 मल्टिप्लायरमध्ये आहे, इथं कुठं जाईल डिवाइडमध्ये, तर आर इज इक्वल टू येईल a/2. म्हणजे इथं आपल्याला काय काढायचं आहे, पहिले रेडियस, पहिले काय काढायचं आहे रेडियस. म्हणजे रेडियस काढायचं, रेडियस काय निघाला, ए इज इक्वल टू काय आहे, आर प्लस आर, काय झाला 2r. तर आर इज इक्वल टू काय आला, हा 2 मल्टिप्लायमध्ये डिवाइड जाईल a/r. नंतर असतो व्हॉल्यूम ऑफ स्पियर. काय बघू, व्हॉल्यूम ऑफ स्पियर हा झाला, इथं पहिला हा काढायचा आहे. नंतर व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर हा इक्वल असतो कशाचा, 4/3 इंटू पाय आर क्यूबच्या, बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पियर फिक्स असतो 4/3 पाय आर क्यूब. आरची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, पुट करा, काय होईल 4/3 पाय ॲज इट इज ठेवत आहे, आरच्या ठिकाणी काय पुट करा, a/2 चा क्यूब. आता याला सॉल्व करून बघा काय येईल, बघा काय होईल, 4/3 पाय ॲज इट इज, याला सॉल्व करा काय होईल, a चा क्यूब काय येईल क्यूब, आणि 2 चा क्यूब किती येतो 8, 2 चा क्यूब किती येतो 8. समजा तुम्ही याला डिवाइड, या 4नी याला भाग जातो 8नी, म्हणजे याला हे किती होतील, 4 1 4, 4 2 8, म्हणजे आन्सर किती येईल बघा, आन्सर किती होईल 4 राहिला का, आता नाही 4ने याला डिवाइड केलं, हा 3 इंटू 2 किती होतील 6, म्हणजे इथं काय राहिला पाय a/6. काय राहिला, व्हॉल्यूम आहे, हा काय आहे व्हॉल्यूम कशाचा, स्पियरचा. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय, 4/3 इंटू पाय आर क्यूब. तर क्यूबच्या ठिकाणी आरच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली, पुट केल्यानंतर a चा क्यूब आणि 2 चा क्यूब किती येतो 8, 2ने याला 4ने याला भाग जातो 2चा, 3 इंटू हा 3 आणि हे 2 भाग गेल्यानंतर किती राहिले 2, किती आला 6 आला व्हॉल्यूम. आता आपल्याला काढायचं आहे याच्यामध्ये टोटल व्हॉल्यूम. काय काढायचं आहे, टोटल व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, ऑफ युनिट सेल. आता टोटल व्हॉल्यूम काढताना SCC आहे, तर आपण नंबर ऑफ पार्टिकल किती असतात 1. SC मध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती असतात 1, आणि हा व्हॉल्यूम किती आला पाय a/6, म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती आला पाय a/6. काय केलं, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल, कारण की एका SCC मध्ये पार्टिकल किती असतात 1, आणि त्याचा व्हॉल्यूम लिहिला 4a/6. तर आपल्याला आता काढायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता, टोटल व्हॉल्यूम कशाचा, पार्टिकलचा, म्हणजे जेव्हा पार्टिकल्स असतात तो व्हॉल्यूम किती आहे बघा, पाय a/3 काय आहे 6, आणि डिवाइडमध्ये काय होता टोटल व्हॉल्यूम, डिवाइडमध्ये काय होता टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब, तो एनी टाइम असतो a क्यूब,
कारण की क्यूबच्या लेंथ ब्रेंथ हाईट काय असतात सेम आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून इंटू करायचं 100. काय काढायचं आहे पर्सेंटेज म्हणून काय केला इंटू 100. ते इंटू 100 केल्यानंतर याला सॉल्व करा. इंटू 100 केल्यानंतर याला सॉल्व करा. एक्स स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल. हा किती राहिला इथे वर किती राहिला पाय आणि हे 6 पुढे जातील डिवाइडमध्ये तर काय राहिला पाय इंटू 6 डिवाइडमध्ये किती येते पाय इंटू काय येईल 100 इंटू येईल 100 आणि हे 6 कुठे जातील डिवाइडमध्ये 6 कुठे जातील डिवाइडमध्ये त्याला सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर बघा पायची व्हॅल्यू असते 3.142 इंटू इथं किती आहे 100 डिवाइडमध्ये 6. याला जेव्हा तुम्ही सॉल्व कराल त्याचा आन्सर होतो 52.36. म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी किती आहे SCC मध्ये 52.36. किती आहे 52.36. आणि जर विचारलं की एम्प्टी स्पेस किती राहिली तर हे 100 मधून मायनस करा. 100 मधून काय करा मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल किती येईल 47.36 ही येईल तुमची एम्प्टी स्पेस. म्हणजे ही एवढी ऑक्युपाय केली आहे एवढी काय आहे एम्प्टी स्पेस आहे. बघा एकदा आपण काय घेत आहोत सिंपल क्यूबिक युनिट सेल काय घेतो सिंपल क्यूबिक युनिट सेलचं पॅकिंग इफिशियन्सी. तर आपण क्यूब काढले 4 स्पिअर घेतले याच्यामुळे आरची व्हॅल्यू काढली. द स्पिअर ऑफ द रेडियस म्हणजे जो व्हॉल्यूम होता ऑफ द स्पिअर तो होता 4.3 पाय आर क्यूब. आरच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली. पुट केल्यानंतर खाली आलो आपण. पुट केल्यानंतर काय झालं बघा पुट केलो इथं याला डिवाइड होत होतं डिवाइड केलं आणि 3 इंटू 2 काय होत होता 6. नंतर काय बघितलं टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल SCC मध्ये असतात 1 म्हणून केला 1 इंटू पाय ए क्यूब अपॉन 6. तर बाकी 1 ना मल्टिप्लाय केल्यावर तेवढीच व्हॅल्यू येऊन जाईल. म्हणून पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून इंटू 100 केलं. ही पार्टिकलचा व्हॉल्यूम होता आणि हा टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब जो असतो तो ए क्यूब असतो कंपल्सरी. ठीक आहे. हा सॉल्व केल्यानंतर काय आलं आपल्याला बघा सॉल्व केले इंटू 100 तर हे ए क्यूब सोबत ए क्यूब काय झालं कॅन्सल झालं. ए क्यूब सोबत ए क्यूब काय झालं कॅन्सल झालं आणि कॅन्सल झाल्यानंतर काय राहिलं इथं पाय हे 6 डिवाइडमध्ये गेले इंटू 100. तर पायची व्हॅल्यू किती असते 3.142 आणि याला जेव्हा तुम्ही सॉल्व केला किती येतो 52.36 आणि जो एम्प्टी स्पेस होतो ते 100 मधून मायनस करा. एवढी इफिशियन्सी आहे आणि एवढी एम्प्टी स्पेस आहे म्हणजे किती आहे एम्प्टी स्पेस 47.364%. ही आहे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल.